विधानसभेमध्ये प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून व्यवहार भाजपचे आमदार परिणय फुके यांनी सादर केली एजंटची ऑडिओ क्लिप। परिणय फुके यांच्या पुराव्यासह आरोपांमुळे मोठी खळबळ। गडचिरोलीच्या राईस मिल्स कार्यालयाच्या एजंटचा प्रताप। इकडे कोणत्याही राजकीय पक्षांचे नेते आणि एजंट तसंच गैरफायदा घेणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल। मंत्री योगेश कदम यांचं आश्वासन। हलगर्जीपणा खपून घेणार नाही, कदम यांचा इशारा। परिणय फुके हे सत्ताधाऱ्यांचेच आमदार आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी। हसन मुश्रीफ यांची विधानसभेमध्ये प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून व्यवहार झाल्याच्या परिणय फुके यांच्या आरोपावरती प्रतिक्रिया। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये लवकरच भूकंप येणार, मंत्री संजय शिरसाट यांचं सूचक वक्तव्य। जयंत पाटील लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत दिसतील, शिरसाट यांचा दावा। जयंत पाटील कधी कधी बोलून दाखवतात, जयंत पाटलांच्या बोलण्यातून आजकाल नाराजी दिसतेय। विजय वडेट्टीवार यांची जयंत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या रिक्त जागेच्या उमेदवारांसाठी पुन्हा आज कोर कमिटीची बैठक। आजच्या बैठकीमध्ये कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार याकडे लक्ष। राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेच्या एका जागेसाठी झिशान सिद्दीकी यांचं नाव आघाडीवर। वरिष्ठ नेत्यांची झिशान यांना संधी देण्याची इच्छा, मात्र पक्षातून झिशान यांच्या नावाला विरोध असल्याची सूत्रांची माहिती। वरळी कोळीवाड्यामधल्या पारंपरिक होळीमध्ये संध्याकाळी 6 पासून साऊंड सिस्टम वापरण्यास पोलिसांची मनाई। कोळी बांधवांनी व्यक्त केली नाराजी। सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आमदार आदित्य ठाकरे यांचा सरकारला सवाल। होळीच्या वेळी माईक आणि लाऊडस्पीकरचे नियम दाखवून कोळीवाड्यातल्या उत्सवावरती विरजण घालण्याचं काम सुरू। आदित्य ठाकरेंची एक्स पोस्ट। पर्यावरणाची एवढी काळजी असेल तर गढूळ पाण्यामध्ये डुबकी का? संजय राऊत यांचा सवाल। हरित लवादाचा अहवाल असतानाही गटार गंगेमध्ये लाखो कोटी रुपये खर्च। कोट्यवधी लोकांना गटार गंगेमध्ये डुबकी का मारायला लावली? होळीला निर्बंध, पीओपी मूर्तींवरती बंदी, यावरूनच संजय राऊत यांची सरकारवर टीका। मल्हार सर्टिफिकेशनच्या नावाचं मार्तंड देवस्थानचे मुख्य विश्वस्त अभिजित देवकाते यांच्याकडून स्वागत, तर विश्वस्त राजेंद्र खेडेकर यांच्याकडून विरोध। जेजुरीमधल्या ग्रामस्थांचाही मटण सर्टिफिकेशनला मल्हार नाव देण्यास विरोध। हलाल सर्टिफिकेशनचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता। हिंदूंनी बाजारातील हलाल उत्पादनांवरती बहिष्कार टाकावा, खासदार अनिल बोंडे यांचं वक्तव्य। हलाल सर्टिफिकेशन असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये काय मिसळलं जातं हे तपासण्याची गरज, बोंडेंची मागणी। मल्हार सर्टिफिकेशनच्या मुद्द्यावरून जेजुरी ग्रामस्थ आक्रमक। जेजुरीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजी। बीड जिल्ह्यामध्ये जमिनीच्या वादामधून एका कुटुंबाला बेदम मारहाण। बीडच्या कुमशी गावातला धक्कादायक प्रकार। 40 ते 50 गुंड भाड्यानं आणत मारहाण, संपूर्ण घरादारासह कुटुंबाला जाळून मारण्याचा धमकी। बीड म्हणजे सापाचं बीळ झालंय। रोज नवनवीन व्हिडिओ समोर येत आहेत। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षा मोठा गुंड। खिंडकरनं ज्यांच्या गाडीवरती हल्ला केला त्या ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांचा गंभीर आरोप। धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकर पोलिसांना शरण। तरुणाला अमानुष मारहाण केल्या प्रकरणामध्ये दादा खिंडकरवरती गुन्हा दाखल। नाशिकमध्ये नागरिकांना दिसलेली व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचा नाशिक पोलिसांचा खुलासा। दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या व्यक्ती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेल्या नसून त्यांचा शोध घेतला जाणार आहे। कृष्णा आंधळे सापडत नाही ही शोकांतिका, जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया। किरकोळ प्रकरणामध्ये कारवाई होते, मात्र खंडणी मागणाऱ्या लोकांना पोलीस मदत करतात। आरोपी पकडण्यात भेदभाव होतो, जरांगेंचा आरोप। धनंजय मुंडे यांचा आजचा परळी दौरा रद्द। मंत्रिपद गेल्यानंतर पहिल्यांदाच ते परळीमध्ये जाणार होते, मात्र अचानक त्यांचा परळीचा दौरा रद्द। खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे। धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडे यांची नाव न घेता एक्सपोज करत सुरेश धस यांच्यावरती टीका। बीडमध्ये पोलिसांच्या नेमप्लेटवरून आडनाव काढून नावच ठेवण्याचा निर्णय। बीडमधील वाढलेला जातीय तणाव कमी करण्यासाठी बीड पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांचा निर्णय।
पत्रकार तुषार खरात यांचं पोलीस कोठडीमध्ये अन्न पाणी त्याग आंदोलन. तुषार खरात यांच्या वकिलांची माहिती. जयकुमार गोरेंची बदनामी केल्याचा खरात यांच्यावरती आरोप. आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येपूर्वी जादूटोणा आणि रेकी. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रामध्ये उल्लेख. हत्येचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघच असल्याचं तपासामधून समोर. राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या. बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ इथली घटना. खडकपूर्णा जलाशयामधून शेतीसाठी पाणी मिळत नसल्यानं शासनाच्या निषेधार्थ आत्महत्या. अक्षय शिंदे कथित एन्काउंटर प्रकरणामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा नोंदवा की नाही या संदर्भात हायकोर्टानं निकाल राखून ठेवला. एन्काउंटरची चौकशी करणाऱ्या समितीला सरकार मुदतवाढ देण्याच्या विचारात. विशेष सरकारी वकिलांची हायकोर्टात माहिती. रवींद्र धंगेकर जनतेच्या मनातील आमदार. कसब्यामध्ये झळकले बॅनर. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताच धंगेकर समर्थकांनी लावले बॅनर. महाराष्ट्रावरती 9,32,000 कोटी रुपयांचं कर्ज. संजय राऊत यांचा आरोप. राज्य लुटलं जात असून अनेक योजना बंद केल्या. महाराष्ट्राची तिजोरी महिलांची मतं विकत घेण्यासाठी वापरली. राऊतांचा घणाघात. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शाळेच्या पहिल्याच दिवशी 100 शाळांना भेट देणार. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राबवणार 100 शाळांना भेटी देण्याचा उपक्रम. धर्मवीर गडासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करा. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देत केली मागणी. धाराशिव जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 10 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू. 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना विनापरवानगी जमण्यास मोर्चे किंवा मिरवणुका काढण्यावरती मनाई. अपंगांचा एकत्रित डाटा उपलब्ध नसल्यानं नागपूर महानगरपालिका अपंगांचं सर्वेक्षण करणार. सर्व कल्याणकारी योजनांचा अपंगांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न. विठ्ठल मूर्तीवरती रासायनिक लेपनास धार्मिक संघटनांकडून विरोध. मूर्तीची पुन्हा झीज होऊ लागल्यानं शासनानं तज्ज्ञांना पाठवून निर्णय घेण्याची धार्मिक संघटनांची मागणी. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या निर्देशांकावरती आधारित रँकिंग जाहीर. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाची कामगिरी शेवटच्या स्थानी. राज्यात वाशिम अव्वल. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती वाहतूक मंद गतीनं. बोरघाटाच्या दरम्यान मालवाहू ट्रकला आग लागल्यानं वाहतूक झाली विस्कळीत. गर्दीच्या वेळी घाटकोपर अंधेरी मेट्रो मार्गावरती 3.15 मिनिटाला 1 मेट्रो चालवण्याचं मेट्रो 1चं नियोजन. त्यामुळे 20,000 अतिरिक्त प्रवासी प्रवास करू शकणार. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेले ओरोस येथील अनधिकृत बांधकाम पाडलं. अनधिकृत गादी कारखाना आणि स्टील फर्निचर दुकानावरती नॅशनल हायवे ऑथॉरिटीची तोडक कारवाई. वीज वाहून नेणाऱ्या ग्रीडमध्ये गुजरात राज्यामध्ये तांत्रिक बिघाड. त्यामुळे काल 55 मिनिटं मुंबई ठाणे पुण्यामध्ये वीज पुरवठा खंडित. भारनियमन केलं नसतं तर राज्याला वीज बिघाडाचा फटका बसला असता. वीज अधिकाऱ्यांचं मत. नागपूर जिल्हा बँकेवरती 3 वर्षांसाठी राज्य सहकारी बँकेची प्रशासक म्हणून नियुक्ती. नागपूर जिल्हा बँकेतील 1,440 कोटींच्या बुडीत ठेवी वसुलीसाठी आमदार आशिष देशमुख यांनी केली प्रशासक नियुक्तीची मागणी. हिंगोलीचं औंढा नागनाथ संस्थान भ्रष्ट कारभार करत असल्याची तहसीलदारांकडे तक्रार. माजी विश्वस्तांनी तक्रार करत केली चौकशीची मागणी. भंडारा नगरपालिकेची कर न भरणाऱ्यांवरती धडक कारवाई. नगरपालिकेची जप्ती पथकानं बजाज कॉम्प्लेक्समधील 3 गाळ्यांना ठोकलं टाळं. नगरपालिकेची आतापर्यंत 3,61,00,000 रुपयांची कर वसुली. इयत्ता 1ली ते 4थीची परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार. मात्र कडक ऊन पाहता याला शिक्षक संघटनांचा विरोध. संघटनेकडून वेळापत्रकामध्ये बदल करण्याची मागणी. 12वीच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरामध्ये जळून खाक. विरारमधील घटना. उत्तरपत्रिका शाळेतच तपासणं बंधनकारक असताना शिक्षिकेनं त्या घरी कशा नेल्या असाही सवाल उपस्थित. धाराशिवच्या सिरसावमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था. जीर्ण इमारतीमध्ये
विद्यार्थी जीव मुठीमध्ये घेऊन घेतायत शिक्षणाचे धडे. इमारतीची दुरुस्ती करण्याची होते मागणी. मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचं प्रकरण 7 पैकी 3 आरोपी अद्यापही फरार. या आरोपींची अद्यापही पोलिसांना पत्ता लागलेला नसल्यानं पोलिसांना सहन करावी लागते नामुष्की. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामधील दोषी गँगस्टर अबू सालेमची शिक्षा माफीसाठी हायकोर्टात धाव. कोर्टाचे राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश. शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये जन आंदोलन केलं जाणार. हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं 17 मार्च रोजी या मोर्चाचं आयोजन. नागपूरमध्ये मुलींच्या समोर अश्लील कृत्य करणाऱ्या शांता कुमारवरती बेलतरोडी पोलीस ठाण्यामध्ये आणखी एक गुन्हा दाखल. आरोपीला अटक झालेलं कळताच एका पीडित तरुणीनं सुद्धा तक्रार दाखल केली. मालाड पश्चिमेमध्ये होळीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या तृतीयपंथीयांचा पाणीपुरी स्टॉलवरती राडा. स्टॉल धारकाचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्यानं तृतीयपंथीयांकडून तोडफोड. यावेळी स्टॉल धारकाकडून तृतीयपंथीयांना मारहाण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.